सिटी मिरर आपका अपना चैनल, हर खबर पर नजर। सिटी मिरर हम पहुंचाते हैं आप तक सच की खबरें, जहां जात पात भेदभाव के बिना जो सच हो वही खबर। सिटी मिरर सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए। रिक्शा रिक्शा पुढे घ्या ती रिक्शा। क्या है क्या? ये वो बोलते हैं ना उसको, फ्लैग मार्च। फ्लैग मार्च। बगैर पानी की गोले देते हैं ना उसमें। अच्छी न्यूज़ मिली तुम्हारे बोलो मत किसको। याच्यानंतर हे आजचं आपलं रूट मार्च संपलं आहे आणि आपण आपले परत जे लोकेशन आहात तिकडे जाणार. तसेच आता आपल्याकडे पत्रकार बंधू आले आहेत, तसेच काही नागरिकगण पण हजर आहेत. सगळ्यांना आम्ही हे सूचना देतो की पुढील एक आठवड्यात आपल्या शहरात मोठे स्तरावर गणपती विसर्जन मिरवणूक, ईद मिरवणूक हे राहणार आहेत. आम्ही पोलीस खातं पूर्णपणे सज्ज आहे. काही सिच्युएशनला हँडल करायला 200% रेडी आहेत. आपण आजच आमची रेडी होण्याची एक झलक बघितली आहे, जे आमचा रूट मार्च होता. सगळ्यांना आमची आज आपण सीपी सरांचे आदेश अन्वये झोन 2, झोन 1 आणि आपली SRP, RF आणि RCP याच्या सोबत रूट मार्च काढलेला होता. आजच्या रूट मार्च मध्ये आम्हाला काही बाब निदर्शन आली आहेत, ते आपल्या पुढे आम्ही ठेवतो. आम्ही बघितलं की काही लोक आपला रूट मार्च करताना मोबाईल फोन वापरत होते, तर ही पुढे घडली पाहिजे अशी बाब. रूट मार्च प्रॉपर डिसिप्लिन पद्धतीने झाला पाहिजे. काही अधिकारी आणि अंमलदारकडे आम्ही आता पण बघू शकतो की ते जुनी लाकूडची लाठी वापरत आहेत. हे बेकायदेशीर झाली आहे. आपण फायबरची लाठी वापरावी. तसेच काही अंमलदार रूट मार्च
गणपती काय एनिवे गणपती टीवी सेंटर जाएंगे। आज आपले मार्च करण्यात आले शहरामध्ये कसं नियोजन करण्यात आलं? आज माननीय सीपी सर यांच्या आदेशान्वये झोन 1 झोन 2 तसेच RAF RCP SRPF आपले सगळे अधिकारी अंमलदारला सोबत घेऊन आम्ही हे रूट मार्च काढलेला आहे। हे रूट मार्च काढण्याचा मेन अर्थ पुढील 1 आठवड्यात आपले शहराचे मोठे स्तरावर गणपती विसर्जन मिरवणूक तसेच ईद मिरवणूक आहेत त्यांना अबाधित ठेवणे आणि शहराचा कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणे याचा करिता आहेत। आज आम्ही रूट मार्च काढताना आम्ही सगळे जे मेजर पॉइंट्स आहेत झोन 1 चे ते कव्हर केलेले आहेत। तसेच सगळ्यांना आम्ही विनंती करतो आपले पत्रकार बांधवांतर्फे की आपण या शहराचा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता मदत करावी। काही आगाऊ सूचना असेल डायल 112 वर कॉल करावा किंवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार साहेबांना त्याची माहिती द्यावी। सर, किती पोलीस कर्मचारी हे बंदोबस्तामध्ये तैनात करण्यात आले आहे आणि सुरक्षा बलांचे किती तुकडे मारवण्यात आलेले आहेत? आपले शहरात गणपती तसेच ईद मिरवणुकीसाठी टोटल 1500 अधिकारी अंमलदार तसेच बाहेरची कंपनी रॅपिड ॲक्शन फोर्स SRPF हे आलेली आहेत आणि आम्ही त्यांचा वापर करून कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास वचनबद्ध आहोत आणि शहराचा कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवू याच्यासाठी प्रयत्नशील आहोत। नागरिकांना काय आवाहन करणार सर? आम्ही आपले छत्रपती संभाजीनगरचे सगळे आपले जे नागरिकगण आहे यांना आम्ही आवाहन करतो की आपण कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याकरिता पोलीसचा सहकार्य करावा। काही माहिती असेल तर आगाऊ माहिती आम्हाला डायल 112 किंवा ठाणेचे ठाणेदार साहेबांना ते सूचना देण्यात यावी।